आज या ठिकाणी सोलापूर जिल्हा परिषद पूनमगेट येथे मी बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात केली आहे। या बेमुदत धरणे आंदोलनाचा विषय असा होता की गेल्या 29/4/2024 पासून सोलापूरचे उपअभियंता बांधकाम विभाग यांच्याकडे मी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे। सोलापुरात विजापूर वेस बेगमपेठ या ठिकाणी इक्बाल सय्यद यांच्या अनधिकृत बिल्डिंगवर कारवाई करा म्हणून अनेक वेळा मी स्वतः तक्रारी अर्ज त्याचबरोबर स्मरणपत्र देखील दिला होता, परंतु उपअभियंता श्री मठपती यांनी माझ्या कुठल्याही पत्राची व त्याचबरोबर पाठपुराव्याची कुठली दखल घेतली नाही म्हणून आज या ठिकाणी इक्बाल सय्यद यांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करा म्हणून मी या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे। दुसरा विषय यामध्ये असा होता की सोलापूर शहरातील विविध भागात वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना आवश्यक ते उपचार साहित्य तज्ञ डॉक्टर व त्याचबरोबर कुठलीही सामग्री नसताना अनधिकृतपणे अनेक ठिकाणी BMS BHMS व त्याचबरोबर BMS या नावाखाली बिनधास्तपणे दवाखाने सुरू आहे। त्या ठिकाणी लाखो रुपयाची लूट या ठिकाणी अनेक लोकांची होत आहे। या डॉक्टरांवर कारवाई करा म्हणून आरोग्य अधिकारी सोलापूर महापालिका यांच्याकडे मी मागणी केली आहे, परंतु गेल्या 6/12/2024 पासून मी जी मागणी केली होती त्याच्यावर आरोग्य अधिकारी यांनी कुठलीही दखल घेतली नाही म्हणून या दोन विषयावर या ठिकाणी मी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे। जर तात्काळ या माझ्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर 2 दिवसानंतर या आंदोलनाला आम्ही आपला आमरण उपोषणामध्ये तब्दील करणार आहे। हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपली गवाही घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पहिल्यांदा तुम्ही सांगितलं की ती बेकायदेशीर बिल्डिंग आहे म्हणून, तर इक्बाल सय्यद बेकायदेशीरचा आणि मानवाधिकारचा काय संबंध येतो ते सांगा। मुळात सोलापूर शहरात 3 वर्षापासून गरीब पीडित वंचित नागरिकांच्या अनेक विषयावर मानवाधिकार संरक्षण संघटना शासनाद्वारे पाठपुरावा करून अनेक लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु सोलापूर शहर महापालिकेच्या वतीने सोलापुरात अनधिकृत बांधकामाला अनेक ठिकाणी मोबा देण्यात आलेली आहे। या विषयात गेल्या 3 महिन्यापासून महापालिकेच्या 4 कर्मचाऱ्यांवर सोलापूर कोर्टामध्ये केस दाखल झालेला आहे। या विषयावर आम्ही देखील पाठपुरावा केलेला आहे। यामध्ये या बिल्डिंगमध्ये जे अनधिकृतपणे बांधकाम झालेलं आहे, या बांधकामामध्ये ज्या अभियंत्याने जे परवाना दिला होता आणि वापर परवाना दिला होता त्यामध्ये सोलापूर महापालिका UTCR रिपोर्टप्रमाणे कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी बिल्डिंग दिसत नाही। यासाठी आम्ही महापालिकेच्या अभियंत्याला निदर्शनास आणण्यासाठी आज हे आंदोलन सुरू केलेलं आहे। या बिल्डिंगपासून माणसाला काय धोका आहे का? या बिल्डिंगामध्ये 9 मीटर रोड त्या ठिकाणी नाही, साईड मार्किंग नाही आणि आजूबाजू परिसरामध्ये पार्किंगची खूप मोठी त्रास या बिल्डिंगामुळे होत आहे। अशा बिल्डिंगा सोलापूर शहरामध्ये भरपूर आहे, परंतु मानवाधिकार म्हणजे माणसाला त्रास आणि माणसाचं काय हनन होत असेल, माणसावर काय अन्याय होत असेल, जीवाला काय धोका असेल किंवा जीवितास काय होत असेल तर तो मानवाधिकार आहे की त्याला टॉर्चर केलं जाईल, मारलं जाईल किंवा अनधिकृतपणे त्याचं पीडन केलं जाईल, धरून ठेवलं जाईल, डांबून ठेवलं जाईल, अत्याचार ते अमानवीय काही कृत्य होत असेल तर तो मानवाधिकार होता। तर बिल्डिंगचा मानवाधिकारचा काय सांगतो? त्या परिसरामध्ये जर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर चौकशी केली तर त्या गर्दीमध्ये त्या परिसरामध्ये त्या बिल्डिंगमध्ये राहणारे अनेक लोकांचे गाड्या रोडवर आहे। त्या ठिकाणी ते रोड ब्लॉक झाल्यामुळे अनेक लोकांच्या मानवाधिकाराचं उल्लंघन होत आहे। त्यासाठी ही आंदोलनाची सुरुवात केलेली आहे आणि लोकशाही पद्धतीने हे आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना आम्हाला दिलेली आहे 1901AC प्रमाणे हे आंदोलनाची सुरुवात या ठिकाणी करण्यात आलेली आहे। दुसरा जो प्रश्न आहे तुमचा तो प्रश्न आहे की जे अधिकृत असे डॉक्टर आहेत ते डॉक्टर लाखो रुपयाची लूट करतात, अशा त्या डॉक्टरांचे नाव काय सांगा। यामध्ये महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांच्याकडे आणि महापालिका आयुक्तकडे सविस्तर आम्ही डॉक्टर बोबुल, डॉक्टर समीर परिसर राहणार बुधवार बाजार, डॉक्टर उस्मान खान बेगमपेठ
डॉक्टर इमाद खान, डॉक्टर आफरीन कलबुर्गी, नई जिंदगी, डॉक्टर भांगे, डॉक्टर इंगे, डॉक्टर दोड्डियार कुमटा नाका, डॉक्टर अमोल जगताप, गुरु नानक चौक, डॉक्टर पाटील अक्कलकोट रोड या सर्वांचे नाव, सर्वांचे पुरावे देखील आम्ही आरोग्य अधिकारी यांच्याकडे दिलेले आहेत. तरी आतापर्यंत काय कारवाई केली नाही? 2 महिने झाले यांच्यावर कुठली कारवाई झाली नाही. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आम्ही अनेक वेळा स्मरणपत्र देखील दिलेलं आहे, परंतु त्यांनी कुठली कारवाई केली. जे अनधिकृत डॉक्टर आहे त्यांच्याकडे वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना देखील नाही. आणि जे अनधिकृत आहे जनतेची फसवणूक करतात, बरोबर आहे. जनतेची फसवणूक करतात म्हणजे हे 420 प्रमाणे फसवणुकीचा सुद्धा तुम्ही अर्ज आपल्या पोलिसांकडे करू शकता, त्याच्यावर FIR दाखल करू शकता. सोलापूर शहरात अनेक विषयात मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून पोलीस शाखेसंदर्भात अनेक गुन्हे दाखल केलेले. अजून देखील आमच्या पत्राच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आमचे विषय प्रलंबित आहेत. सोलापुरात अनेक लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही काम पण केलेलं आहे. सोलापूरच्या माध्यमातून महापालिका, जिल्हा परिषद अनेक शासकीय विषयात जे भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचार आहे याच्यावर देखील माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर मंत्रालयात देखील आमचा पाठपुरावा सुरू आहे. हे बरोबर आहे, परंतु हे जी फसवणूक करतात त्याच्याबद्दल आपण तिथल्या स्थानिक म्हणजे जे काय पोलीस स्टेशन आहे त्यांच्याकडे FIR दाखल करू शकता की जनहित म्हणून आपण केंद्राची जनहित याचिका मुळात आज जे आंदोलन सुरू केलेलं आहे, जर हे आंदोलनाचा विषय मार्गी लागला नाही किंवा अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी कारवाई केली नाही तर एक TIL आम्ही या विषयावर महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना पार्टी करून त्यांच्या विरोधात TIL आम्ही हायकोर्टात दाखल करणार आहे. बाकीच्या गोष्टी ठीक आहे. बघा, हे फसवणुकीचा जो गुन्हा आहे त्यासाठी पहिल्या चॅनलमधनं पहिले पोलीस स्टेशनला कळवायला पाहिजे. जेव्हा हे फसवणुकीसाठी करतायत, 420 करतायत, तर त्याची एक FIR तर द्या आणि त्याच्यानंतर पुढच्या प्रोसेस आहे की ज्या वेळेस आरोग्य अधिकारी महापालिका यांच्याकडून आम्ही जे मागणी केलेली आहे ते पत्र आमच्या हातामध्ये मिळत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार नाही. कारण काय, ज्या ठिकाणी स्थानिक पोलीस स्टेशनला ज्या वेळेस आम्ही पत्र देतो त्यांनी आमचा जबाब नोंद करून आमचा अर्जाचा त्यांनी निकाली काढून आमच्यावरती त्यांनी त्रास देण्याचं काम करतात. त्यासाठी अधिकृतपणे महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याचं पत्र भेटल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही 420 गुन्हा दाखल या डॉक्टरांवर करणार आहे. पोलीस लोक असं तुमचं म्हणणं आहे. तर तुम्ही सुद्धा झेरो FIR सुद्धा करू शकता, त्याला काय तुम्हाला कुठे जायची सुद्धा गरज नाही. सोलापूर शहरामध्ये मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो, या ठिकाणी अनेक डिपार्टमेंट, अनेक प्रशासन कुठल्याही प्रकारची कुठलाही पोलीस स्टेशन सांगा, कुठलाही तुम्ही शासकीय अधिकारी सांगा, उद्या या परवा या हे आमच्यामध्ये येत नाही, ते आमच्या येत नाही. त्यासाठी या विषयावर आम्ही मुंबई येथून पत्रव्यवहार करून खालच्या पातळीला यांना गाव विचारण्याचं काम करणार आहे. 2च मागण्या आमचे होते, एकतर अनधिकृत बांधकाम, त्याचबरोबर या सोलापूर शहरामध्ये विविध ठिकाणी जे अनधिकृतपणे डॉक्टर वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना नसताना, वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना जे डॉक्टरीचा धंदा सुरू केलेला आहे त्यांच्या विरोधात कारवाईसाठी आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे. माझं नाव सादिक शेख, प्रदेश अध्यक्ष मानवाधिकार संघटना.